बातमी आहे नितेश राणे यांच्या संदर्भात मताधिक्य मिळूनही विकास निधी मिळेल। आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य आता वादात सापडलेलं आहे। मताधिक्य बघून विकास निधी मिळेल, आमदार नितेश राणे यांचं वक्तव्य वादात। मतदारसंघांमध्ये विकास निधी पोहोचवला जातो। याच विकास निधी संदर्भात आता नितेश राणे यांचं वादग्रस्त वक्तव्य समोर आलेलं आहे। मताधिक्य बघून विकास निधी मिळेल। नक्की काय म्हणालेत नितेश राणे पाहूयात। मी त्याच्या माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना त्याच्या सहकार्यांना मी सांगेन, आपल्या आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची आहे। तुम्हाला जसे मतदान मिळालं, जेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त हवंय, 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला, कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग अगर 4 जूनला मला पाहिजे तसं लीड अगर भेटलं नाही आणि मग मागणी असलेली निधी अगर वेळेत मिळाली नाही तर तक्रार करायची नाही, हे मी या व्यासपीठाच्या निमित्ताने सांगतो। कारण का मी हक्काने मी आपल्याकडून मागतोय। असं नाहीये की कधी तुम्ही आमच्याकडे आलात, आमदार म्हणून आलात, आमच्या पालकमंत्र्यांकडे आलात, आमच्या कुठल्याही लोकप्रतिनिधीकडे आलात आणि त्यांनी आपल्याला खाली हात पाठवले, असं कधीच झालेलं नाही। म्हणून आज जेव्हा आम्ही आपल्या समोर मागायला उभे आहोत तर मला भरघोस मतांनी राणे साहेबांचा विजय या निमित्ताने इथे पाहिजे म्हणजे पाहिजे। कुठलीही तडजोड होणार नाही। सरपंचाच्या निवडणुकीची आपल्या मी त्याच्या माझ्या सरपंचाच्या उमेदवारांना त्याच्या सहकार्यांना मी सांगेन, आपल्या आपल्या निवडणुकीसारखं आपल्याला यंत्रणा लावायची आहे। तुम्हाला जसे मतदान मिळालं, जेवढं मतदान मिळालं, मला त्याच्यापेक्षा जास्त हवंय, 1% कमी चालणार नाही। सगळ्यांचा हिशोब घेऊन बसणार आहे 4 जूनला, कारण का त्याच्यानंतर परत आमदाराकडे यायचं निधी मागण्यासाठी। आणि मग